नमस्कार मित्रांनो, मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर प्रमोद अंबादासराव पवार, मूळ गाव गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद आणि एक इंग्रजी विषयाचा प्राध्यापक म्हणून मी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे कार्यरत आहे. इंग्लिशमध्ये साहित्य लिहायला आवडतं, लिहित असतो. तसेच कधी कधी मला मराठीत पण सुचतं. कविता म्हणजे उत्स्फूर्त भावनेचा आविष्कार असतो. सुचलं की लिहून ठेवा असं वाटतं आणि मी लिहित असतो. माझे 3 काव्यसंग्रह मराठीमध्ये आहेत. त्यातील मर्म एक, दुसरं काव्यसंग्रह स्पर्शांतर आणि आता मी तुमच्या समोर जे सादर करणार आहे ते सांगा तुम्हीच सांगा, स्त्री भ्रूण हत्येचा दीर्घ संवाद. तर हे पुस्तकाचं कव्हर पेज आहे. आणि या पुस्तकाला जी प्रस्तावना दिलेली आहे ती आदरणीय कवी पमू शिंदे यांनी. तर हे काव्यसंग्रह आपल्या पुढे ठेवत असताना बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा येतो. त्यातली एक गोष्ट या काव्यसंग्रहा संदर्भात आहे, ती मी आपल्याला सांगू इच्छितो. हे काव्यसंग्रह एका सिटिंग मधला आहे. रात्री 11 वाजता सुचलं आणि पहाटे 4 वाजता हे काव्यसंग्रह लिहिणं संपलं. लिहित असताना ज्या काही कॉन्शियसली गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या मी आपल्या समोर मांडू इच्छितो. त्यामध्ये ज्यावेळेस 11 वाजता रात्री कविता सुचल्यानंतर लिहायला सुरुवात केली, त्यावेळेस सुचलेले शब्द लिहायचे कुठं याचा शोध सुरू झाला. म्हणजे पेन कुठं आहे, कागद कुठं आहे की ज्यावर आपण कविता लिहू शकतो, वही कुठं आहे, नोटबुक कुठं आहे, हे मिळत नव्हते. त्यात बरीचशी कविता कुठं गेली माहीत नाही. त्यानंतर अवतीभोवती काही इंग्लिशचे क्वेश्चन पेपर्स पडलेले होते. तेच क्वेश्चन पेपर सर्व एकत्रित केले आणि लिहायला सुरुवात केली. लिहित असताना बरेचसे शब्द, म्हणजे एक शब्द लिहिपर्यंत दुसरे 2-4 शब्द असे लिहू शकत नव्हते. इतके वेगाने स्फूर्तपणे हे शब्द येत होते आणि आपल्या आकलनामध्ये, आपल्या मनामध्ये हे शब्द कसे येतात हे सुद्धा जागृत अवस्थेमध्ये समजून घेत होते. परंतु मानवी मन हे सक्षम नाही. सर्व गोष्टी आकलन करू शकत नाही. जे काही मानवी मन आकलन करू शकतं त्या सर्व गोष्टी मी कागदावरती लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि 11 वाजता लिखाण हे सुरू झालं आणि एक कागदानंतर दुसरं, त्याच्यानंतर तिसरं, कसंही. आणि हे 11 वाजेपर्यंत म्हणजे रात्री म्हणजे पहाटे 4 वाजेपर्यंत लिखाण तसंच अविरतपणे लिहित गेलो आणि पहाटे 4ला संपलं. विशेष म्हणजे हे दीर्घ संवाद एका सेटिंगचा आहे आणि त्यानंतर सकाळी लगेच खूप आनंद झाला. आणि त्यावेळेस भगवानराव देशमुख हे होते, त्यांच्याकडे ही स्क्रिप्ट मी घेऊन गेलो
आणि त्यांनी ते वाचलं, त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी होमू शिंदेकडे जा असं त्यांनी डायरेक्शन दिलं. आणि त्यानंतर मी हे काव्यसंग्रह घेऊन होमू शिंदेकडे गेलो, त्यांना मी दाखवलं, ते वाचले आणि ते प्रस्तावना लिहिण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांची प्रस्तावना मी सुरुवातीला वाचतो, नंतर दीर्घकाव्य वाचतो. कैलासवासी भगवानराव देशमुख यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि तसेच हे जे बुक आहे, हे जे माझं पुस्तक आहे, हे पुस्तक हे अजंता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री रंगनाथ काळे आणि माननीय श्री प्रकाश काळे दादासाहेब, सचिव अजंता एज्युकेशन संस्था औरंगाबाद, यांना डेडिकेट केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. तर हे पुस्तक 7 जून 2013 ला प्रकाशित झालं आणि साक्षात प्रकाशन यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. सुरुवातीला मी या काव्यसंग्रहाची प्रस्तावना वाचतो. या पुस्तकामध्ये काव्य आहे म्हणजे गद्य आहे का पद्य आहे यापेक्षा यातून कोणता विचार बाहेर येतो, कोणत्या संवेदना जागृत होतात आणि त्या संवेदनातून, त्या नवनिर्मितीतून कशा पद्धतीचा आशेचा किरण आपल्या मनामध्ये निर्माण होतो, हे आपणाला पाहायचं आहे. मी वाचतो प्रस्तावना. आदरणीय होमू शिंदे, असून नसल्यापेक्षा नसून असणं या अंगभूत अधिष्ठानातलं आत्मीय अध्यात्म जोखून जन्माच्या जगराहटीचा भूमिगत असा हा संवाद आहे. जग पाहू इच्छिणाऱ्या जीवानं जगाशी केलेला हा मुक्त संवाद आहे. जगाच्या भरोशावर जीवाला जगता येत नाही हा इतिहास जगजाहीर आहे. जगण्याच्या आणि जन्माच्या जीवावर उठणं हा भूगोल इतका भयभीत करणारा आहे की भूमीनच बंड करून उठावं. ही कोणती गर्भश्रीमंती की स्त्रीनं गर्भगडीत व्हावं. या इथे कुठे कुठे आसवांना खंड नाही, या इथे कुठे कुठे विस्तवात बंड नाही. ही इथल्या वेदनेची कहाणी आहे. त्या कहाणीच्या आणि त्या करुणेच्या काठानं वाहणारा हा संवाद खोलातून वर उफाळून आलेला आहे. स्त्री भ्रूण हत्या ही मानसिकता आहे, मनाची नाही, मनूची. म्हणूनच सांगा, तुम्हीच सांगा, हा गर्भश्वासातला कोवळा प्रश्न फार जठर आणि जिवंत आहे. प्रमोद पवार यांनी समाजाला तसेच समस्येला उद्देशून केलेल्या या संवादाचा सारांश ओशोच्या भाषेत असा आहे की विमेन इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग लाईफ, मॅन इज नॉट. होमू शिंदे. तर मी आता हे काव्यसंग्रह आपल्या समोर ठेवू इच्छितो. सांगा, तुम्हीच सांगा. आणि या काव्य वाचन झाल्यानंतर माझी अपेक्षा आहे की आपण आपले कमेंट्स, आपले विचार हे मला जरूर कळवावे. माझा व्हॉट्सअप नंबर 8888951510 आणि माझा ईमेल ID dr.pramod.ambadasravpawar@gmail.com. सांगा, तुम्हीच सांगा. स्त्रीजन्म नको का तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. शिवाजीवर जीवापाड प्रेम करणारी जिजाऊ नको का तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा.
रामायण घडलं स्त्रीमुळं असं म्हणता हो तुम्ही, महाभारत घडलं माझ्यामुळं असंही म्हणता हो तुम्ही, म्हणून मी नकोशी झाली तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. कळी फुलण्या अगोदरच तोडणं शोभतं का तुम्हाला? असहाय्य अबोल स्त्री अर्भकाच्या मानगुटीवर बसणं शोभतं का हो तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी म्हणजे सुरुवात आणि तुमचा शेवट आहे. खोटं आहे काही? सांगा, तुम्हीच सांगा. इंदिरा गांधीची जनमाया, झाशीच्या राणीची रणनीती एक स्मृतीच राहिलीच का तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. आज तुमच्यासाठी माझा जन्म पाप आहे. आज तुमच्यासाठी माझा जन्म पाप आहे, उद्या ते पुण्य होईल. स्त्री जन्म नको का तुम्हाला? सांगा, तुम्हीच. मी म्हणजेच बीज आहे, मी म्हणजेच वृक्ष आहे. विसावा घ्यायचा नाही का तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. पहिली बेटी तूप रोटी, पहिला बेटा भिकार चोटा, असं तुम्हीच म्हणायचं ना? सांगा, तुम्हीच सांगा. खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही मला मारता खूप बरं वाटतं. खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही मला मारता खूप बरं वाटतं. पूर्वी मी जन्म घेऊन मरायचे, आता जन्म आधीच मरते. पूर्वी मी जन्म घेऊन मरायचे, आता जन्म आधीच मरते. मला माहित आहे तुम्ही मला का मारता, मला माहित आहे तुम्ही मला का मारता. मी जन्म घेतला की एक विलक्षण अंधार पसरतो घरामध्ये तुमच्या, कारण तुम्ही देवाला नवस बोलला होता ना, म्हणून. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, तुम्हीच म्हणता ना सारे. पोटासाठी आई पाहिजे, खिशासाठी बायको, नातवंडासाठी आजी आजोबा, पण लग्नानंतर मी एक विघ्न आहे का तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. मी म्हणजेच तुमचा श्वास, रोखाल का? सांगा, तुम्हीच सांगा. एकीकडे दुर्गा म्हणून पूजिता, दुसरीकडे माझा जीव घेता. सावित्रीबाईची शाळा, मदर टेरेसाची माया. कल्पना चावलाची भरारी, केवळ एक धडाच राहिला का तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. पोरांना शाळेत पाठवावं म्हणून वणवण फिरणारी ती आई, दारू पिऊन मारणाऱ्या पतीला पती परमेश्वर म्हणणारी ती पत्नी, चार भिंतीच्या आत सहनशक्तीचा अंत पाहणारी माणसं ठार काळोख्या स्त्री जन्माची होळी करतात. हा संवाद आहे, हा संवाद करते आहे मी कुणाशी? समाजाशी, संस्कृतीशी आणि लिंग समानतेशी. आपले प्रतिध्वनी अजून निनादतात माझ्या कानी एकसारखे. मी का येऊ या जगात? स्त्री जन्म हत्याच योग्य वाटते आहे मला. जन्म घेऊन मरण्यापेक्षा जन्माआधीच मरणं योग्य नाही वाटतं का तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. अजन्म मागते आहे मी, वसा स्त्री जन्म घेण्याचा. अन्याय अत्याचारावर मात करणार ना तुम्ही सारे? सांगा, तुम्हीच सांगा. आज जग कोठून कोठे पोहोचले आहे, तरी पण प्रश्न माझे प्रश्नच राहील. मी एक हुंडावळी, मी एक अग्निपरीक्षा, मी एक आभास. स्त्रीधन आहे मी तुमचे. 9 महिने पोटात वाढवणारी आई कशी काय तयार होते माझा घास घेण्यासाठी? माझा श्वास बनलेली आई कशी काय तयार होते माझा श्वास रोखण्यासाठी? कुठेतरी कुणाचं तरी चुकतं. आई, खरंच का तू माझी शत्रू आहेस? आणि बाबा, लग्नानंतर मी तुमच्यापासून दुरावते म्हणून की काय मी परकी आहे? सांगा, तुम्हीच सांगा. आई बाबा, तुम्ही मला फक्त जन्म द्या आणि बघा मी कोण आहे ते, कारण तुमच्या वंशाचा दिवा मीच आहे. तुम्ही तुमच्या मुलाला मुलगी पाहणार आणि ती मिळणार तरी कुठं? कायद्यानं स्त्री भ्रूण हत्येवर बंदी घातली म्हणून की काय तुम्ही मला जन्म देणार? असं म्हणतात मुलगा हा लग्नापर्यंतच मुलगा असतो आणि मुलगी ही जन्मापासून शेवटपर्यंत मुलगीच असते. पण तुम्ही माझा जीव का घेता? सांगा, तुम्हीच सांगा. शेक्सपियरचा किंग लिअर आपल्या मुलींना प्रश्न विचारतो की त्याचं त्याच्यावर किती प्रेम आहे.
की त्यांचं त्याच्यावर किती प्रेम आहे, असा प्रश्न तुम्ही मला का नाही विचारता? तुमच्या म्हातारपणी तुमची काठी सांभाळणारी मीच आहे, तुमच्या घराला घरपण देणारी मीच आहे. तर तुम्ही माझा जन्म का होऊ नाही देत? सांगा, तुम्हीच सांगा. मी एक भूक आहे, कधी पोटाची तर कधी वासनेची. माझ्या विना काय? हसणाऱ्या चेहऱ्याचं पूर्ण दुःख पाहिलं का तुम्ही? दुःखी चेहऱ्यातील स्मितहास्य उमटतं आहे माझ्या मनी. मुलगा झाला म्हणलं की घरोघर पेढे तुम्ही वाटता, आणि मुलगी आहे म्हणलं की घरामध्ये एक विलक्षण शांतता पसरते. असं का हो आई बाबा? सांगा, तुम्हीच सांगा. पूर्वीच्या काळी स्वयंवर असायचं, मुलगी आपल्या इच्छेनं आवडलेल्या मुलाच्या गळ्यात हार घालायची. आता तुम्हीच मला गळफास लावता. पहिला मुलगा झालेल्यांना दुसरा मुलगाच हवा असतो. असं का हो बाबा? सांगा, तुम्हीच सांगा. कोण म्हणतं मी दुय्यम आहे? खरं तर मी एक संयम आहे. अगदी वेळेसारखं असंच कायम आहे. माझा घात करणं अद्याप शक्य नाही. प्रेमानं सारं जग जिंकता येतं असंच म्हणताना तुम्ही सारे कुठं हरपलंय तुमचं प्रेम? रक्तानं माखलेल्या टोकदार चाकूच्या धारेखाली? सांगा, तुम्हीच सांगा. तुम्हाला माहित आहे का, देव मला जन्म घालण्यापूर्वी सांगतो की हे जग खूप सुंदर आहे आणि यातील प्रत्येक माणूस प्रेमानंच बांधलेला आहे. माझा संवाद अगदी सरळ आणि सोपा आहे, सर्वांच्या लक्षात येण्यासारखा. लहान मुलं एकत्र येऊन घर बनवतात पत्त्यांची, आणि हळुवार झोत वाऱ्याने कोलमडून पडती घर. अगदी तसंच घर बांधा का तुम्ही माझ्यासाठी? सांगा, तुम्हीच सांगा. मीच एक चिंता आहे, मीच एक आस्था आहे, मीच एक यक्षप्रश्न आहे, मीच एक श्रीकृष्णाची राधा आहे. रूप माझे अनेक, स्मरणात तुमच्या उमटलेली मुद्रा माझ्या अनेक भावकल्पनेतून साकारलेली आहे. माझी सर्व स्वप्ने आता चूर चूर होत आहेत. स्वप्न पाहण्याचाही अधिकार घेतलाय तुम्ही. मीच एक गुंत आहे जीवनातील तुम्हीपणाचा. जसं केसांचा गुंता तुम्ही काढत जाता तसा तो वाढतच जातो. मी म्हणजे सोबत, मी म्हणजेच एकांत, मी म्हणजेच द्वेष, मी म्हणजेच प्रेम आहे ना? सांगा, तुम्ही सांगा. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग एक स्त्री असते. तीच तर आहे की हो मी. असंही म्हणता की हो तुम्ही, जेथे कुठे स्त्री आहे तेथे जादू आहे. खर तर जादूगार खरे तुम्हीच आहात, जादूटोणा करता माझ्यावर. स्त्री एक शक्ती आहे, स्त्री एक भक्ती आहे, स्त्री एक जन्म आहे. खरं आहे ना सारं? सांगा, तुम्हीच सांगा. स्त्री एक काळ आहे, स्त्री एक वेळ आहे, स्त्री एक अग्नी आहे. खोटं नाही ना सारं? सांगा, तुम्हीच सांगा. माझ्यावर आपण विनाकारण आरोप करता की मला हुकूम गाजवणं अधिक पसंत आहे. खर तर हुकमी तुम्हीच आहात या निनावी स्त्री कल्पनेचे, या निनावी स्त्री कल्पनेचे. किंबहुना तुम्ही असंही म्हणता की हो मला स्तुती प्रिय आहे. अहो, स्तुती कुणास प्रिय नसते? सांगा, तुम्हीच सांगा. रानामध्ये काबाड कष्ट करणारी स्त्री, पतीच्या गळ्यातील ताईत नव्हे तर लोळणं बनलेली स्त्री, संसाराचा गाडा ओढत ओढत स्वतःच एक चाक बनली आहे स्त्री. स्त्री जन्म हवा आहे का मला? सांगा, तुम्हीच सांगा. वैद्य म्हणजे दुसरा देवच, तोही पैशाच्या भोवऱ्यात बळी घेतो माझा. श्रीकृष्णाची आई यशोदा,
तिचं मूर्त स्वरूप आहे मी. श्रीकृष्णाला जन्म देणारी जानकी अंधार कोठडीतून याचना करते आहे स्त्रीत्वाच्या जाणीवांची. मामा कंस संहार करणार होता, आठवा पुरुष अर्भकाचा, कारण त्याला भीती होती त्याच्याच प्राणाची. म्हणून की काय मी आपला संहार करेन की काय, या भीतीपोटे हत्या करता माझी तुम्ही. आंधळ्या मुलाची मुलं आंधळीच असतात. आंधळ्या मुलाची मुलं आंधळीच असतात असं म्हणणं आणि हसणं, यावरून काय होतं महाभारत? सांगा, तुम्हीच सांगा. काही दिसते हो तुम्हाला माझ्यात, ते तर एक निमित्त होतं श्रीराम रूपी माझ्याच वनवासाचं. महाभारतातील द्रौपदीचं वस्त्रहरण करताना कुठे गेला होता हो तुमचा पुरुषार्थ? सांगा, तुम्हीच सांगा. रामायणातील सीता कुठं काय लक्ष्मण रेषा ओलांडते आणि अशोकवनात राहते, तिच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवता हो तुम्ही. या जगामध्ये चांगल्यात वाईट आणि वाईटात चांगलं असतं, जसं अयोध्येतील धोबी आणि लंकेतील विभीषण. आणि अगदी असाच दृष्टिकोन आहे ना तुम्हाला तुमचा? सांगा, तुम्ही सांगा. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी धावून मदतीला येणारा श्रीकृष्ण, श्रीराम सीता देवीच्या मिलापास धावून मदतीस येणारा बजरंगबली आहे ना सदैवी पाठीशी माझी. अगदी पोथी पुराणापासून ते थेट आस्था गायत एक बळीचा बकरा बनवलाय मला. श्रीरामाचं पोट भरावं म्हणून गोरं देणारी मी शबरी, विसरला का? पण गोरं उष्टी होती असं म्हणता हो तुम्ही. मी म्हणजे लक्ष्मण रेषा, मी म्हणजे विवंचन, मी म्हणजे लंका, मी म्हणजे शंका, मी म्हणजे प्रहार, मी म्हणजे जटायू संहार. माझ्या पायातील पैंजन दागदागिने न ओळखणारा लक्ष्मण रक्षणार्थ माझ्या येईल ना पुन्हा? सांगा, तुम्ही. मी म्हणजे शूर्पणखा, एक ठिणगी युद्धाची. सीता बनून राहते लवकुशा समवेत वनात एकटीच, साक्ष अग्निपरीक्षेत. रामायण आणि महाभारतातून काय माझे प्रश्न सुटले आहेत? सांगा, तुम्ही सांगा. वेषांतर करून माझं चारित्र्य मलिन करण्यात आलं. कशी सांगू मी तुम्हाला कहाणी स्त्री जन्माची? लाज वाटते आहे मला. मी म्हणजे शेतू, मी म्हणजे लंकाग्नी, मी म्हणजे काळाग्नी, मी म्हणजेच कुरुक्षेत्र, मी म्हणजेच अयोध्या, मी म्हणजेच अंत, मी म्हणजेच प्रेम, मी म्हणजे सौंदर्य, मी म्हणजे सुरुवात आणि शेवट तुमचा. खरं आहे ना सारं? सांगा, तुम्ही सांगा. कधी कधी तुम्ही माझ्या उत्पत्तीवर घाव घालता आणि म्हणता की स्त्री जन्म ही एक देवाची दुसरी चूक. अहो, मला जन्माला घालणाऱ्या देवाची तरी हरकत आहे का यास? तर तुम्हीच असं सारं म्हणता. पदर पसरते आहे मी तुमच्या समोर, याचना करते आहे मी स्त्री जन्माची. माझ्या झोळीत माझा जन्म टाका, परडी समोर धरते मी तुमच्या, दुआ देते मी तुम्हाला माझ्या स्त्री जन्माची. नवीन लग्न झाल्यानंतर कित्येक वेळा मी म्हणते की मला दिवाळीला माहेरी जाऊ द्या, पण तुमचा पुरुषार्थ का थांबवतो मला माझ्याच घरी जाण्यापासून? सांगा. आग्रा येथील ताजमहल एक जागतिक आश्चर्य, माझ्याच प्रेमाचं प्रतीक आहे ना ते. अनेक पुस्तकातून गाता तुम्ही माझ्या प्रेमाची गाथा, अनेक कादंबऱ्यातून माझ्या सौंदर्याचा आस्वाद घेता हो तुम्ही सारे. स्त्री ही एक प्रकाश आहे, स्त्री एक अंधार आहे, स्त्री हाच एक वेध आहे जीवांच्या काळजांचा.
स्त्री एक गूढ आहे, जसं अग्नीचं तेज, समुद्राची खोली. पटतं ना तुम्हाला? सांगा, तुम्ही सांगा. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेमानं व्याकुळ झालेला माझा भाऊ शोधतो मला राखी बांधून घेण्यासाठी. तो रक्षक की भक्षक? सांगा, तुम्ही सांगा. माझा संवाद अखंड आहे, भावनेत चिंब भिजलेला. एका स्त्रीत्वाचा संवाद, स्त्री अस्तित्वाचा, तिच्या जाणीवांचा आणि तिच्या वेदनांचा. या पोखरलेल्या संस्कृतीसाठी, समाजासाठी, पुरुष प्रधान संस्कृतीसाठी आणि अंधन्याय दानासाठी. माणसाचा आहार हा विचार असतो. विचार, आचार आणि आचार सदाचार. सदाचार हे मूर्त स्वरूप असतं. सद्गुणांचं आपण मांसाहार आहात की शाकाहारी? केवळ मला एवढंच सांगा. माणसाचा आहार हा विचार असतो. विचार, आचार आणि आचार सदाचार. सदाचार हे मूर्त स्वरूप असतं सद्गुणांचं. आपण मांसाहारी आहात की शाकाहारी? केवळ मला एवढंच सांगा. विचारांना भाषा नसते. विचारांना भाषा नसते. भाषा हीच एक आशा असते. आशा ही मनात असते, दुःखी हृदयाशी संवाद करते. नाही स्त्री जन्म एक आभास. नाही स्त्री जन्म एक आभास. अर्भकाचा जन्म हाच एक ध्यास. मनोमनी खोलवर रुजणार एक अभ्यास. जन्म घेऊन स्त्री जन्म वाचवणं हीच एक आस. मी म्हणते ते पटतं ना तुम्हाला? सांगा, तुम्ही सांगा. का करता हो तुम्ही लिंगभेद? जैविक भेद पुरेसा नाही का हो तुम्हाला? मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, हे ऐकून माझं डोकं अगदी सुन्न झालं. पुरुषासाठी स्त्री असते का स्त्रीसाठी पुरुष? हा विचारच केवळ चुकीचा आहे. ती तर एक शंकर पार्वतीची जोडी असते, पुष्पक विमानात विराजमान झालेली. संसाराचा गाडा ओढत असते निमूटपणे, पूर्वजन्मात केलेल्या पापांची सिदुरी डोक्यावर घेऊन. आज फेसबुकवरून स्त्रीची अश्लीलता तुम्ही करता. आज मीडिया खूपच प्रगत आहे. प्रत्येक गोष्ट क्षणातच नजरेत येते आपल्या. तरी पण माझे सर्व प्रश्न जटिल वाटतात तुम्हाला. मीच साक्षरता आहे, निरक्षरतेशी संवाद करीत आहे. निरक्षरता साक्षर बनेल का? सांगा. एक एक शब्द यातील एक प्रतिध्वनी आहे, निनादत राहील आपल्या कानी एक सारखा. मीच एक आकर्षण आहे, मीच एक समर्पण आहे, मीच एक त्याग आहे, मीच एक मोहमाया आहे. मी म्हणजे सत्य, मी म्हणजे साहित्य, मी म्हणजेच कृत्य, मी म्हणजेच निमित्त. मीच एक क्रांती आहे, मीच एक उत्क्रांती आहे, मीच एक दिशा आहे, मीच एक दशा आहे. माझ्यातील चांगुलपणा नाही का नाही हो तुम्हाला दिसत? माझ्यातील देवीपणा का जात तुमच्या मनातून पुसत? सांगा, तुम्ही सांगा. हा एक संवाद आहे, वाद कदापि नाही. शांतपणे ऐकाल तर मी अस्तित्वाची जाणीव होईल तुम्हाला. आता दुर्गेचे रूप घेण्यासाठी प्रवृत्त नका हो मला करू. चारित्र्याच्या रक्षणार्थ हाती तलवार घेऊ का आता? सांगा, तुम्हीच सांगा. सांगा, तुम्हीच सांगा. स्त्री मुक्ती नको ना तुम्हाला? सांगा, तुम्हीच सांगा. अहो, विसरलात कसे तुम्ही पतीचे प्राण परत मिळवणारी सती? अहो, विसरलात कसे तुम्ही पतीचे प्राण परत मिळवणारी सती, अग्निपरीक्षेतून गेलेली सीता
आणि जुगाराच्या खेळात मांडलेली द्रौपदी. पती काय मरण पावतो, तुम्ही तर चक्क मला जिवंत फेकता चितेवर त्याच्या. पती काय मरण पावतो, माझ्या केसाचे मुंडन करून पांढरी साडी कुंकूरही बांगड्या फोडून एक अंधारमय कोठाडीत बसवीत आहो तुम्ही मला. मी एक आई आहे वेडे लावणारी, मी एक पत्नी आहे भूक मिटविणारी, मी एक सासू आहे मुलगी आहे विश्व सांभाळणारी, मी एक आजी आहे काळजी घेणारी. पण प्रत्येक भूमिकाच्या वेदना ठाऊक आहेत तुम्हाला? सांगा, तुम्ही सांगा. अहो, जीवन म्हणजे केवळ आपल्या भूमिका बजावणं असतं का? होय, जीवन हीच एक भूमिका आहे वेशभूषेत नटलेली. माझे शब्द हे अर्थगर्भित आहेत. एका स्त्री अर्भकाचे गर्भातून वेध घेणारे, या विश्वाचे मुक्ती स्त्री गर्भाची मागते आहे मी आता. माझे शब्द म्हणजे भाव आईच्या गर्भात कोंडीत अडकले आहे सारे. त्याला वाचा फोडाल, त्याला वाचा फोडाल ना तुम्ही? सांगा, तुम्ही सांगा. भावविरहित शब्दांना अर्थ नसतो. भावपूर्ण शब्दांची श्रद्धांजली वाहता तुम्ही सारे जनगण. अहो, प्रेमवीर पती काय मरण पावतो, माझ्या पावलांचे ठसे पण मिटवता हो तुम्ही. एवढी काय मी पापी आहे, एवढी काय मी अपशकुनी आहे, अग्नीमध्ये जिवंत होरपळते आहे. घरामध्ये लग्नानंतर माझं पाऊल काय पडतं, आणि वयोवृद्ध झालेली आजी स्वर्गवासी होते, यावर मी कशी अपशकुनी? सांगा, तुम्हीच सांगा. सांगा, तुम्हीच सांगा. माझा पायगुण शकुनी की अपशकुनी आहे, हे ठरवणारे तुम्हीच ना. माझ्या डोळ्यातून अश्रू गळतात टपटप माझ्याच गालावर. खारट अश्रूंची चव अजून चाकते आहे मी. आता माझा ऊर भरून आला आहे, शब्दविरहित चिंब झाले आहे. निशब्द एकाकी वाट पाहते आहे मी माझ्या जन्माची. मी माझ्या आईच्या गर्भातून पाहते आहे विश्व तुमचं हिंसा बलात्कार स्त्री भ्रूण हत्येने भरलेलं. आई, तुझ्या गर्भात राहून आता माझा श्वास कोणतो आहे. मला तू जन्म दे आई, मला तू जन्म दे. जन्म देशील ना गाई? बाबा, तुम्ही तरी सांगा ना आईला माझा जन्म होऊ दे म्हणून. आणि आजी आजोबा, तुम्ही काहीतरी बोला ना. आणि माझा भाऊ तू असा गप्प का? तू तरी निदान सांग ना आईला की माझा जन्म होऊ दे म्हणून. काय करू मी आता? सांगा, तुम्ही सांगा. आई, तू मला जन्म दे ना. आई, तू मला जन्म दे ना ग. तू जन्म देशील ना गाई? तू जन्म देशील ना गाई? माझा घसा कोरडा पडतोय. तुला माझं म्हणणं का नाही कळत? सांग ना. अशी तू चुप का आता? काय करू मी हिचं? किती वेळा केला मी हाच संवाद. तहान लागल्यानंतरच विहीर खोदण्याची सवय जी लागली आहे आपल्याला. उद्या स्त्री जन्मासाठी ओरड करणारी ही माणसं, काय सांगू मी यांना? सांगा, तुम्ही सांगा. अहो, किती वेळा केला मी हा संवाद, पण ही मुकी आणि बहिरी माणसं कशी काय बोलतच नाही आणि ऐकतही नाहीत माझं म्हणणं. हा संवाद आहे स्त्रीवादाचा,
हा संवाद आहे स्त्री मुक्तीचा, हा संवाद आहे मीपणाचा, आणि हा संवाद आहे जन्माआधीचा, जन्म मृत्यूच्या उंबरट्यावर थांबलेल्या गर्भातील स्त्री अर्भकाचा संवाद ऐकू येतो ना तुम्हाला? रामायण शिकलो आम्ही, नाही आम्हाला कळलं. महाभारत शिकलो आम्ही, नाही आम्हाला कळलं. वाईट तेच आम्ही शिकतो. सांगा, तुम्ही सांगा. वट सावित्रीच्या दिवशी वडाच्या फेऱ्या घेते मी. माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी माझा श्वास रोखता हो तुम्ही. माझ्या कपाळावरील कुंकू काय मी असंच लावते. माझ्या हातातील हिरव्या बांगड्या काय मी असंच नेसते. माझ्या जन्मानंतर माझी आईशी जोडलेली नाळ तोडून कायमची मुक्त करता. सांगा, तुम्ही सांगा. आई ही आई असते, दुधावरील साय असते. आई आई हे आई असते, दुधावरील साय असते, असे कवी फ.मु. शिंदे म्हणतात. तेच आई पण सांगते मी पुन्हा पुन्हा. शेक्सपियरच्या नाटकातील हॅमलेट जगावं की मरावं, हाच तर तो प्रश्न आहे असं म्हणतो. हाच प्रश्न एक यक्ष प्रश्न म्हणून माझ्या समोर आला आहे. आता सांगण्यासारखं असं बरंच आहे, पण आता मला झोप येत आहे. आईच्या कुशीत नाही, आईच्या गर्भात. खरं सांगते ना मी. सांगा, तुम्ही सांगा. मी आता गुंतीत आहे, मी आता गुंगीत आहे, पण माझा हा संवाद, प्रियजन हो, वाद करू नका. नाही करणार ना. प्रश्नांना वाचा फोडणं ते तर तुमचंच आहे काम. विचारांना अविचारी बनवणं हेही तुमचंच आहे का, आहे काम. वादविवाद कधीच संपत नसतो. संवाद माझ्याशी कराल ना, आणि मला तुम्ही जन्म देणार ना. सांगा, तुम्ही सांगा. मी एक प्रश्न आहे, मी एक उत्तर आहे. मी एक सबला आहे, मी एक अबला आहे. मी एक नारी आहे, दारी तुमच्या थांबले आहे. मला निर्णय घेता येत नाही, असं तुम्हीच की हो मी, असं तुम्हीच की हो म्हणता. आता निर्णय तुम्हालाच तर घ्यायचा आहे ना. मी म्हणजेच पूर्व दिशा, रवी तेजोमय होत आहे या काळ्या कुट्ट अंधारात. उजाला नको का? असून नसण्यापेक्षा नसून असणं योग्य वाटतं आहे मला. माझ्या असह्य वेदना जगण्यासाठी स्त्रीजन्म घ्यावा लागेल. माझा संवाद समजण्यासाठी आपणालाही यावं लागेल माझ्यासोबत या स्त्री गर्भात पुन्हा. तेव्हाच कळतील तुम्हाला या जगाच्या उणीवा आणि माझ्या संवेदना हितगुज करीत आहेत एका अर्भकाच्या वेदना या ठार काळोख्यात प्रवेश करताना. असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं. तुम्ही माझा बळी घेता म्हणजे युद्धच करता, म्हणून मी काय तुम्हाला माफ करू? आणि प्रेमाची कळी चुरगळून टाकता, म्हणून की काय मी तुम्हाला माफ करू? हजारो पुस्तकं लिहिली गेली आहेत स्त्री रक्षणासाठी. स्त्रीची व्यथा पुरुषांनी मांडली, आणि स्त्रीनं पण. पण काय हा अंधकार दूर झाला? सांगा. संवाद हा एकट्याचाच कधीच नसतो. त्यासाठी कोणीतरी कुठंतरी असावं लागतं. ऐकणारं, प्रत्युत्तर देणारं. कुणाशी बोलते आहे मी हे सारं. जसे संगीतातील सूर, लय, ताल स्वरातून वेढतात, प्रत्येक जीवाला अगदी तसाच माझा संवाद भिडू दे जनमानसा. ज्याप्रमाणे एक उन्हाळ बेफान धावणाऱ्या गायीच्या गळ्यात लोळणं बांधावं, अगदी तसंच लोळणं घेऊन जन्मास येते की काय याची भीती वाटते आहे. आपण ज्यावेळी या पुस्तकावर समीक्षा कराल त्यावेळी कृपा करून विसरून जाऊ नका एका अजाण
निष्पाप स्त्री अर्भक संवादाला स्त्री जन्मासाठीच केलेला एक निनावी संवाद अशी संज्ञा देऊ का मी याला? कारण कुणास ठाऊक कुणाचा संवाद आहे हा? नाही लक्षात येत का तुम्हाला? जन्म घेणं आणि मरणं हा अधिकार तुमचा नाही. जन्माआधीच स्त्री भ्रूण हत्या करणं हाही हक्क नाही तुमचा. एक संवाद असं शीर्षक संबोधतात हे कविवर येथे. माझ्या अबोल संवेदना पोचवितात हे गुरुजन. माझा संवाद ऐका ना तुम्ही सारे. सांगा तुम्हीच सांगा. मन वेदना अधिक तव वेदना, मम वेदना अधिक तव वेदना म्हणजेच संवेदना. अर्थातच माझ्या वेदना आणि तुमच्या वेदना यांचं ऐक्य म्हणजे संवेदना. हीच संवेदना मानते आहे ना काव्य रूपानं तुमच्यासमोर. एका निष्पाप स्त्री जन्म पूर्व अर्भकाच्या वाणीतून जसं दूर असलेल्या बाळाच्या रडण्याची संवेदना होते आईला, अगदी तसंच संवेदना जागतील तुमच्याही कधीतरी या पुस्तकातून एक संवाद करते आहे मी. एक संवाद. खरं सांगू मी तुम्हाला, आता मला खरंच खूप झोप होत आहे. आई, मी झोपल्यानंतर माझे प्राण तरी नाही घेणार ना? आई, मी झोपल्यानंतर माझे प्राण तरी नाही घेणार ना? बाबा, मला वचन द्या, तुम्ही देखील माझे प्राण नाही घेणार. सांगा तुम्हीच सांगा. मी एक आशा आहे स्त्री जन्माची. मी एक आशा आहे स्त्री जन्माची. संवाद करीत असेल गर्भातून आईच्या. संवाद करीत असेल गर्भातून आईच्या. डॉक्टर प्रमोद अंबासराव पवार. धन्यवाद. आपण आपले कमेंट्स मला मेल करावे किंवा व्हॉट्सअप करावे. माझा व्हॉट्सअप नंबर 8889515110. नाव डॉक्टर प्रमोद अंबादासराव पवार, औरंगाबाद.